हॅलो मित्रांनो, ठरलं होतं आष्टीला साईराज हॉटेलवर जेवण करण्यासाठी निघालो. मग आम्ही साईराज हॉटेलला जेवण करण्यासाठी मी आणि बायडी बघा निघालो. मग पात्रोडून तसंच पुढे पुढे निघालो. कसं वातावरण गावाकडलं तुम्हाला तर माहीत आहे बघा, एकदम छान वातावरण होतं गावाकडलं. गावाकडे फिरायसाठी आलतो, म्हणजे चला जाऊ फिरायला. पण त्यांनी पण बोलवलं होतं जेवण करण्यासाठी हॉटेलवर त्यांच्या. बघा गावाकडलं वातावरण, ओढीत पेरणी झाली बघा. आनंदवाडी फाट्याहून तसंच शुभांगी हॉटेलपासून आपण तसंच पुढे गोलाई चौकाकडे निघालो. पातोडचा रोड तुम्हाला तर माहिती आहे किती खराब आहे तो मधला रोड. निघालो मग काना आपण गाडीचा. मग गोलाई चौकात पशी आलो आपण. धर्मवीर संभाजीराजे चौक बघा, पुढं धर्मवीर संभाजीराजे चौक आहे. आंबे पोलीस स्टेशन हद्द. मग तिथून तसंच राईट मारला, तसंच खर्डा रोडवरून निघालो. खर्डा रोडला सगळे हॉटेल रोडच्या कडेला तुम्हाला तर माहीत आहे. सत्संग पात्र रोडला पेट्रोल पंपच्या समोर सत्संग आहे. गोडके बेकरी, तसंच पुढं आपण नर्सरी नळवडगावच्या अलीकडं नर्सरी बघा. सैराटसारखं सेम झाड आहे का नाही आपल्याकडे, बघतोय तर काय फुल एकदम वातावरण चिल्ड एकदम झालं ते, एकदम कडक ऊन बी होतले. मग जरा म्हणलं चला बघू. बघा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण तसंच पुढे निघालो अंतरवली फाट्याकडे. वातावरण इतकं सनशाईन झालं की नातखोळा. असं कोणतं गाव नाही की तिथं माझ्या राजाचं नाव नाही. प्रत्येक चौकात माझ्या राजाचा झेंडा उभा असतो बघा. अंतरवलीचं तळ आपलं छोटं तळ एकदम. तसंच पुढे आपण निघालो. खारड्या चौकात एंट्री केली आपण आता बघा. टर्न मारतो एकदम बघा. खारड्यातला सगळ्यात म्हणजे भारतातला सर्वात मोठा ध्वज म्हणून ज्याला ओळखतो तो म्हणजे स्वराज्य ध्वज. हा पण आपल्या खारड्यामध्येच आहे. खारड्यामध्ये एंट्री केली खर्ड्या गावात आपण बघा. आता खर्ड्या गावात एंट्री करतोय म्हणजे झालीच आपली एंट्री. खर्ड्याचं बसस्टँड बघा, लालपरी आपली. मी त्याच लालपरीला मी पण कॉलेजला खर्ड्यालाच होतो बघा. एक खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा बघा. तसंच आपण सीताराम बाबा खर्ड्यामध्ये सीताराम बाबाचं मंदिर आहे, तुम्हाला पण माहिती आहे बघा. उजव्या बाजूला सीताराम बाबाचं मंदिर दिसतंय तुम्हाला बी. तसंच आपण पुढं लगेच निघालो. तसेच दरेवाडीचा रोड निघालो बघा. कसला रोड आहे, एकदम घाटासारखा टाईप रोड आहे. आपण टर्न एकदम फुल जोरात टर्न मारला. मग आपण पण तुम्हाला तर माहिती आहे आपण कसला रायडर आहे ते. निघालो मग 60-70 लावली गाडी. तसेच आपण राजुरीमध्ये एंट्रीच केली. तेवढ्यात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापासून निघालो. पुढं आपल्या मामाचं घर आहे भूमी फॅब्रिकेशन, राजुरी इंग्लिश स्कूल राजुरी बघा. दोस्ती असावी तर अशी, मित्रांची दोस्ती असावी तर अशी बघा. कुठपर्यंत साथ देते दोस्ती. एक मित्र गुरं राखतो तर दुसरा मित्र त्याला सोबत म्हणून आलेला आहे. तसंच आपण आता जामखेडमध्ये एंट्री करतोयच. आलो आपण करमाळा चौकात. करमाळा चौकातून राईट मारला. तसंच पुढे आपण चाललो. आलो संविधान चौकात बघा. संविधान चौकातून आपण निघालो खर्ड्या चौकाकडे. खर्ड्या चौकात तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू गर्दी असते, लय गर्दी, जाम मार्केट झालं. मग खर्ड्या चौकातून आपण तसंच लेफ्ट मारून तसंच आष्टी रोडला निघालो बघा. जामखेडचं बसस्टँड दिसेल तुम्हाला आता बघा. हे जामखेडचं बसस्टँडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे जरा हे आहे, जरा दिसले का लालपरी. मग मी पण लई थकलो होतो. मग गाडी जरा थांबवली 5 मिनटं. मग मला जरा स्टिंग प्यावं, जरा एनर्जी ड्रिंक घेतली स्टिंग. मग आमच्या पुढे आधी 2 जण येऊन थांबले होते, काजल आणि लल्या. मग त्यांना मला चला बसली गाडीवरती पण त्यांच्या. मग निघाली सणा मी पण आपली स्टिंग मारली. जरा माझ्या डोळ्यावर झोप पण उतरली. मग काय गाडीचा स्पीड लावला. मग 70-80 90 70-80 90 80-82 84 मग गाडीचा स्पीड बी तुम्हाला दिसतोय सध्या. मग काय 2 मिनटात तर लगेच आपला आष्टीमधलं एकदम बैलजोडी, कोणाला पण माहीत असेल हॉटेल साईराज म्हणून बैलजोडीसाठी फेमस आहे. मग गाडी आपण पार्किंग करून घेतली. चला म्हणलं आता गाडी पार्किंग केली. त्यांना म्हणलं आपण भेटू आतमध्ये जाऊन. मग त्यांच्याकडे आपण आत चाललो बघा. बाहेरचा माहोल कसा आहे एकदम. मग आतमध्ये आपण त्यांना शेवटी आपण आपल्या पाहुण्यांना भेटलो, ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलं तर त्यांच्याकडे गेलो.
पाणी हे पिलो बिलो मस्तपैकी. मग ते पाहुणे म्हणले चला घरी जाऊ आपण चहा पाणी घेऊ. मग त्यांच्या घराकडे निघालो आपण. मग त्यांचं घरी रानामध्ये होतं तसंच चलत मग काय हॉटेलच्या साईडला होतं त्याच्यामुळं म्हणलं चलत निघालो मग आम्ही घराकडे. घराच्या साईडला बघतो का समोर कुत्रं कसलं एकदम त्याला असलं बांधलं होतं कंडा एकदम साड्यांचा कंडा केला होता एकदम त्याला. बायडीतच काय चालू तिथं गुलाबाचा वास घ्यायचा. मग घरात आली देवी दिसली मग देवी दर्शन घेतलं त्यांनी पण. मग आम्ही जरा मग कुठं बी गेलं की मेकअप करावं म्हणलं. मग म्हणली चहा प्यायचा होता मेकअप बी करायचा होता त्याला. मग मेकअप केला तिने. मग आम्ही बसलो होतो मस्तपैकी कशा एकदम रंगल्या त्या गप्पा आमच्या गावाकडल्या. मग त्या ताई पण म्हणल्या चला बसा जरा तुम्हाला मी चहा बनवते. मग त्या ताईने चहा बनवला. मग आम्ही काय सगळ्यांनी मग बायडीने आपल्या सगळ्यांना चहा दिला. चहा हे पिलो. मग आपण निघालो. कुत्रं परत भुकतोय डबल तेच कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा असला होता खतरनाक म्हणजे खतरनाक. बघा बायडीच्या लल्याच्या रिलीज काढायचं चालू जोरात एकदम. इथून ती दिसतंय ते आपलंच आहे असं बोलते काहीतरी ती. मग निघालो आपण आलो हॉटेलपाशी आपण. मग झाले आणि बायडी लगेच चालू झोका खेळायचा हॉटेलपाशी. आपली 8,200ची ठोका दिसतो S10 स्कॉर्पिओ आपलीच आहे. महाराज येऊन गेले ते. मग बायडी ही बसली जरा हॉटेलमध्ये. मग लगेच ऑर्डर केली ती. आली आपली एकदम मटण बिर्याणी आपली बोकडाची मटण बिर्याणी बोलवली. परत मग काय ढावरा आपलं स्पेशल तुम्हाला तर माहिती आहे. मग ढावरा पण ऑर्डर केला आपण. काळ्या रस्स्यातलं एकदम ढावरा आपण ऑर्डर केलं. ताई म्हणलं तुम्हाला जे खायचं ते खावा बिंदास. ह्या ताईमुळे आपण जेवाय करायला आलो तो. मग काय आपण पण भरपूर जेवण केलं. बघा बायडी कशी एकदम मटण दाखवते त्यातलं काढून बिर्याणीमधलं. मी पण आपलं मस्तपैकी जेवण केलं. दिसतंय तुम्हाला मी पण जेवण करतोय आता. मग काळ्यात कसं खातोय बघा मी पण मस्तपैकी. आपलं एकदम भारी वातावरण होतं आणि मस्तपैकी भूक लागली होती. झालेला स्वेटर दिलं तर अंगातला काढून मी जर्किंग आपल्या समोरचं हुडी झालेला मला थंडी पण वाजते. मग दिली त्याला हुडी आपले काढून. फायनली आपलं सगळ्यांचं जेवण झालं तर मग चला पाहुण्याला भेटू म्हणलं. पाहुण्याला भेटलो आपण. तसंच म्हणलं चला बाहेर आलो आता हॉटेलच्या बाहेर आलो. मग पाहुण्याला बाय करा म्हणलं चला. लल्याला म्हणलं चल मार गाडीला केक. लल्याने गाडीला केक मारली. मी पण म्हणलं जातो पाहुणं. मग मी पण गाडी चालू केली. मी पण हाणली मग लगेच गाडी क्लिक निघालो. मग सणारा मग निघालो आलो आपण खर्ड्यामध्ये. मोबाईलची चार्जिंग स्विच ऑफ पडला त्याच्यामुळे आपण पुढचा व्हिडिओ बनवू शकलो नाही. धन्यवाद.